मी डॉक्टर चंदुराज पायस कापसे, विभाग प्रमुख वस्त्रनिर्माण तंत्रशास्त्र। उद्या आपल्याकडे अपॉर्च्युनिटी फॉर टेक्सटाईल इंडस्ट्री इन प्रोटेक्टिव्ह टेक्सटाईल सेक्टर अँड टेक्सटाईल एक्झिबिशन हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे। हा कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की इंडस्ट्रीला लागणारं जे टेक्सटाईल आहे, प्रोटेक्टिव्ह टेक्सटाईल कसं बनवता येईल आणि आपण जी आयात करतो डिफेन्स टेक्सटाईलसाठी त्याला आपण कसं सबस्टिट्यूट करू शकतो, ही त्याची कार्यशाळा आयोजित केलेली आहे। आणि त्या कार्यशाळेचं जे नाव आहे ते अपॉर्च्युनिटी ऑफ टेक्सटाईल इंडस्ट्री, म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्रीला काय अपॉर्च्युनिटी आपण देऊ शकतो की जे डिफेन्सला सप्लाय करू शकतात, त्यासाठी हे आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उद्याच्या कार्यक्रमाला 42 इंडस्ट्रीज येणार आहेत। त्यांच्यामध्ये जे मालक लोक आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीज विदर्भामध्ये, ते लोक येणार आहेत। आणि उद्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय दैने, टेक्सटाईल कमिशनर, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, हे उपस्थित राहणार आहे मुख्य पाहुणे म्हणून। त्यांच्यासोबत VIचे प्रेसिडेंट माननीय श्री प्रशांत मोताजी, जे VIचे प्रेसिडेंट आहे आणि गिमा टेक्सटाईल इंडस्ट्री हिंगणघाट यांचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत। सोबत आपल्याकडे मिस्टर शर्माजी जे आहेत, नगरधनला सूर्यलक्ष्मी डेनिम, आणि आमचे प्रायोजक आहेत ते सुद्धा उपलब्ध राहणार आहेत। आमचे टेक्निकल एज्युकेशनचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर मनोज डायगवाने सर आणि प्राचार्य मोगरे साहेब हे सुद्धा उद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। त्या व्यतिरिक्त इंडस्ट्रीमधून जवळपास 57 ते 120 इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अधिकारीसुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाला विदर्भामधून जवळपास 160 लोक उपस्थित राहणार आहेत। ह्या कार्यक्रमाला सेशन कंडक्ट करण्यासाठी आपण बाहेरून तज्ज्ञ व्यक्ती बोलावलेले आहेत। ते प्रत्येक सेशनमध्ये एक एनर्जी कन्झर्वेशन, एनर्जी सेविंग याच्यावरती व्याख्यान ठेवलेलं आहे। दुसरं व्याख्यान आहे टेक्निकल टेक्सटाईलला कसं मॅन्युफॅक्चरिंग करायला पाहिजे, कसं इंडस्ट्रीमध्ये आपण टेक्निकल टेक्सटाईलला पुढावा व्हायला पाहिजे, ह्याबद्दल मार्गदर्शन होणार आहे। लंचनंतर 2 सेशन ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये एक सेशन जे आहे कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिलमध्ये कसा परफॉर्मन्स दुरुस्त व्हायला पाहिजे, कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल कशा प्रॉफिटमध्ये यायला पाहिजे, कारण की कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिलचा परफॉर्मन्स हा दुरुस्त करणे हा सुद्धा एक त्याच्यातला मेन प्रोग्राम आपण ठेवलेला आहे। त्याचसोबत टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जे काही आपण उत्पादन करतो त्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, काय प्रॉडक्ट तयार करतात याचंसुद्धा उद्या आपण एक्झिबिशनद्वारे त्याचं स्टॉल्स लावण्यात आलेलं आहे। टोटल स्टॉल्स 32 स्टॉल्स येणार आहेत आणि त्याचा सगळ्या लोकांना त्याचा उपयोग होणार आहे। अशा पद्धतीने उद्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। उद्याचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे, तर 1 वाजेपर्यंत पहिलं सेशन आहे। त्याच्यानंतर लंच अवर ठेवलेलं आहे। लंचनंतर आपलं अजून 2 सेशन ठेवलेले आहे। तर असा हा आपला उपक्रम उद्या आपण आयोजित केलेला आहे। थँक्यू।